5.5 कोटीचे दागिने चोरीचा आरोपी केंद्रे यांनी पकडला. केंद्रे यांच्या शोध मोहिमेस यश. गोरेगाव मुंबई येथील सोन्या चांदीचे दागिने विक्री करणारे व्यापारी अभयकुमार मदनलाल जैन हे सोलापूर येथे दागिने विक्रीस आले असता सोलापुरातून मुंबईला 6 डिसेंबर रोजी सिद्धेश्वर एक्सप्रेसमधून जाताना 5.5 कोटी रुपयांचे दागिने रात्री प्रवासात चोरट्याने लंपास केले. यातील प्रमुख आरोपी फुलचंद छगन गुंजाळ वय 52 राहणार बारलोणी तालुका माडा याला गावातून फिल्मी स्टाईल पकडण्यात यश आले. यातील हिऱ्या गुंजाळ व लाल्या गुंजाळ पळून गेले तर इतर आरोपींचा शोध सुरू आहे. कल्याण रेल्वे पोलीस स्टेशन मुंबई येथे अभय जैन यांनी गुन्हा नोंद केला आहे. त्यानुसार कोरेगाव येथून 4 डिसेंबर 2025 रोजी सोलापूर येथे ते मुलीसह सोन्याचे दागिने घेऊन व्यापाऱ्यांना विक्रीसाठी आले होते. दिवसभर विविध व्यापाऱ्यांना दागिने विकून रात्री सिद्धेश्वर एक्सप्रेसने गोरेगाव मुंबई येथे दिनांक 6 डिसेंबर 2025 रोजी जाताना स्लीपर कोचमध्ये झोपलेले असताना त्यांची बॅग अज्ञात चोरट्यांनी चोरली. त्यातील 4.5 किलो वजनाचे सोन्याचे दागिने किंमत अंदाजे 5.5 कोटी रुपयाची चोरून नेल्याची फिर्याद त्यांनी दिली होती. या गुन्ह्याचा तपास मुंबई रेल्वे क्राईम ब्रँचही करीत असून सदर कारवाईचे नेतृत्व पोलीस आयुक्त मुंबई लोहमार्ग एम कलासागर, जिल्हा पोलीस प्रमुख अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे, खेडकर, कांदे, शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सातपुते, सुळे व पथकाने गुन्हा उघडकीस आणून सदरचा गुन्हा मौजे बारलोणी तालुका माडा येथील आरोपी फुलचंद गुंजाळ यास अटक केली. तर धनराज साहेबराव गुंजाळ, दिलीप साहेबराव गुंजाळ, हिराशंकर गुंजाळ, लाल्याशंकर गुंजाळ सर्व राहणार बारलोणी व मौजे वडशिंगे तालुका माडा येथील सागर डिकोळे, विकास डिकोळे, पुणेकर डिकोळे यांनी संगनमताने केल्याचं CCTV तपासात निष्पन्न झालं आहे. बारलोणी तालुका माडा येथील वडर वस्तीमध्ये आरोपी लपल्याचं पोलिसांनी निष्पन्न केलं होतं. मुंबई येथून मोठ्या संख्येने आलेले पोलीस यांनी पोलिसांचे वाहन न वापरता खडी वाळू वाहणारा टिपर यात बसून ते आले. सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास वडर वस्तीला त्यांनी घेराव घातला व घराची झडती सुरू केली. यामध्ये फुलचंद गुंजाळ यास पकडण्यात यश आलं तर इतर 2 आरोपी पळून गेले. पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे हे गेली 1 महिना झाले आरोपीच्या मागावर होते. स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्यांनी शोध मोहीम सुरू केली, परंतु त्याला यश आलेच नाही. त्यामुळे त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीशिवाय बार्शी पोलीस ठाण्यातील विश्वासू पोलीस शिपाई दत्ता सोमवार यांची या कामी खास नेमणूक करून घेऊन स्वतः रात्री अपरात्री जागून आरोपीच्या मागावर राहून आरोपी आल्याचं कळताच त्यांनी मुंबई येथून भलामोठा पोलिसांचा फौजबाटा आणला व ही कारवाई 1 महिन्याच्या आत यशस्वी केली. चिमणाजी केंद्रे हे कुर्डवाडी पोलीस ठाण्यात होते. त्यावेळेसच केवळ अनेक गुन्ह्यांचे तपास लागले होते. पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे व पोलीस हवालदार दत्तात्रेय सोमवार हे बारलोणी तालुका माडा या गावामध्ये ऊसतोड कर्मचारी म्हणून शेतात काही दिवस वास्तव्यास होते. यातून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी मुख्य आरोपी फुलचंद गुंजाळ याच्या घराला पोलिसांनी घेराव घालून अटक केला आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी विनायक पाटील. ताज्या अपडेट्ससाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा.